तर हे रेस्टॉरंट सारखे नान घरच्या घरी मस्त असे बघू शकता की ते एकदम सॉफ्ट झालेले आहेत। तर आज घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल मस्त फक्कड बेत आहे बनवलेले आहेत। हॉटेलमध्ये मिळतात तसे एकदम घरच्या घरी बिना तंदूर आपल्या साध्या रोजच्या चपात्या भाजण्याच्या तव्यावरती एकदम मस्त असे खुसखुशीत नरम नान कसे बनवायचे ते पाहूया। हे बघू शकता एकदम मस्त सॉफ्ट असे झालेले आहेत। एकदम हॉटेल सारखी टेस्ट आणि मस्त असे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आपल्याला बनवायचे हॉटेल मध्ये मिळतात तसे नान। तर मी 2 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेऊन गाळून घेणार आहे। 2 कप मैदा झालाय, हा 1 कप गव्हाचं पीठ घालायचे। नुसतं गव्हाचं पिठाचा किंवा नुसतं मैद्याचं बनवलं तरी चालेल। त्यामध्ये घालायची बेकिंग पावडर पाऊण चमचा, ही साखर घालायची 1 चमचा, पिठी साखर असेल तर उत्तमच, आणि हे मीठ घालायचे। आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। त्यामध्ये घालायचे आता हे 1 वाटी म्हणजे अर्धा कप दही आहे। दही फ्रेश वापरायचे। हे मिक्स करून घ्यायचे दही आता, आणि 1-2 चमच्याचा अंदाज तेल घालायचे आणि तेल पण छान मिक्स करून मळून घ्यायचे। दुधात मळलं तरी चालेल। अजून थोडंसं पाणी घालायचे आणि आपण चपातीला जसं मळतो त्याच हिशोबाने मळून घ्यायचे। तर ह्याला अशा पद्धतीने आपण चपातीला मळतो तशाच पद्धतीने मळून घ्यायचे। घट हे नाही आणि पातळ हे नाही। थोडंसं तेल लावून मऊ करून घ्यायचे। आणि ह्याला वेळ असेल तर 1-2 तासासाठी भिजवायचे। मी अर्ध्या तासासाठीच ठेवणार आहे। तर अर्धा तास झालाय, पीठ असं छान भिजलेलं आहे। बघू शकता कशी जाळी पडली त्याला आणि नरम पण झाले। तर ह्याचे आपल्याला जेवढ्या आकारात नान बनवायचे तसे उंडे बनवून घ्यायचे आपल्याला। तर हे अशा पद्धतीने बनवून घेणार आहे। थोडेसे जाड असतात नान। तर हे अर्ध्या पिठाचे बनवून घेतलेत 5। राहिलेले पीठ परत झाकून ठेवायचे। तर आपल्याला आता पीठ लावून लाटून घ्यायचे। तर आपण
गार्लिक नान बनवतोय तर आपण आतमध्ये लसूण भरणार आहोत। ह्यामध्ये थोडा वरून टाकला तरी चालतो, पण वरून करपण्याची शक्यता असते, त्यामुळे आतमध्ये भरायचा असा लसूण आणि थोडीशी कोथिंबीर, म्हणजे असा छान आतमध्ये त्याचा स्वाद उतरतो नानमध्ये। आणि ह्याला आपण चपाती लाटतो तसे पीठ लावून लाटून घ्यायचं आहे आपल्याला। आणि ह्यावरती आपल्याला कलंजी टाकायची, ऑप्शनल आहे, नसतील वापरायची तरी चालेल। कलंजी ऐवजी काळे तीळ वापरले तरी चालतात। कोथिंबीर टाकली वरून। ह्या अशा आकारात जास्त पातळही नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे। आणि आपण तव्यावर बनवतोय तर ह्या साईडने आपल्याला तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी, ह्या साईडने पाणी लावायचे। हॉटेलमध्ये तंदूर असते त्यामध्ये फ्राय करून भाजून घेतात, आपण तव्यावरती करणार आहोत। वापरायचा आणि लोखंडी तवा असेल तर उत्तमच, पण लोखंडी तवा नाहीये तर हे नॉनस्टिक तव्यावरती बनवणार आहे। तवा जास्त कडक नाही तापवायचा आहे। आणि आता ही पाणी लावलेली साईड आपल्याला खालून करायची आणि हाताने असं प्रेस करून घ्यायचंय। बघू शकता अशा फोड्या फोड्या यायला लागल्यात, असं छान चिकटले जाते। आपल्याला असं 3-4 मिनिट ह्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे। आपल्याला हा तवा असा गॅसवरती धरायचा आहे, एकदम लो मीडियम फ्लेमवरती। मस्त बघू शकता हे असं छान शेकले जाते। सर्व भाजूंनी असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला। छान खमंग भाजलेला आहे। आता पलटी करून पाहूया आपण। बघू शकता मस्त भाजलेला आहे, जबरदस्त। पण ह्या साईडने सुद्धा टाकू आणि आता आपण याला बटर लावून घेऊ। तूप लावलं तरी चालेल। यावरती आपल्याला आता लसूण टाकायचं आहे थोडं। तर तयार आहे आपला मस्त गार्लिक नान। तर आता आपण बनवू
प्लेन नान, यावरती घालायची कलोंजी. अगदी ऑप्शनल आहे, नसेल तुम्हाला आवडत नाही घातली तरी चालेल. थोडीशी घालायची कोथिंबीर. आणि त्याला नानचा आकार द्यायचा आहे. त्या अशा थोडेसे कडेने जाडसरच असतात. तर लावून घ्यायचे पाणी. ह्याला टाकायचे तव्यावर आणि मीडियम फ्लेमवरती याला 3-4 मिनिट ठेवायचे. बघू शकता मस्त फडफडे आलेत. तर ह्याला आता असं पलटी असं तव्यावरती भाजून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती पालथा तवा करून. म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. वा, मस्त झाले. तर बटर लावून घ्यायचे. तर हे तयार आहेत आपले 2 प्रकारचे नान, गार्लिक नान आणि प्लेन नान. तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि बघू शकता किती एकदम सॉफ्ट आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर हे रेस्टॉरंटसारखे नान घरच्या घरी मस्त असे बघू शकता की ते एकदम सॉफ्ट झालेले आहेत, मस्त जबरदस्त झालेले. तर तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर आज घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल मस्त फक्कड बेत आहे. पनीरची भाजी आणि हे नान. तुम्हाला कसा वाटला आजचा बेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला तर भेटू नवीन अशा एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.